नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लॉ CET 2024 LLB 3 इयर्सचे आपण यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि ऑनलाईनचे रजिस्ट्रेशन आहे ते फॉर्म कसं फिलअप करायचं आहे त्याची स्टेप बाय स्टेप आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला काहीही डाऊट्स नसणार. हा जर पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत हा फॉर्म भरताना तेही तुम्हाला डिटेल्स मी देणार आहे. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे. LLB 3 इयर्ससाठी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागणार आहेत फॉर्म फिलअप करताना. तुमच्याकडे स्कॅन फोटो पाहिजे आणि सिग्नेचर पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या वोटर आयडेंटिटी कार्ड यामधलं कोणतेही एक आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर 10th मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे दोन्हीही तुमच्याकडे पाहिजे. 12th मार्कशीट आणि सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे. ग्रॅज्युएशनची डिग्री सर्टिफिकेट काय पाहिजे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन अपियर असेल तर त्यांनी अपियर म्हणून टाका आणि 10th आणि 12thचे तुमचे मार्क्स त्यामध्ये फिलअप करा. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे EWS सर्टिफिकेट पण तुम्हाला त्यामध्ये पाहिजे. नॉन क्रिमिनलियर जे सर्टिफिकेट आहे तेही तुमच्याकडे अवेलेबल असलं पाहिजे. आता आपण स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन बघूया की कशा प्रकारे आपल्याला फॉर्म फिलअप करायचे आहे. त्याची आपण स्टेप ॲक्शन आता पुढे स्टार्ट करूया. जसं की CETच्या वेबसाईटला आपण आहोत. जसं की इथं आपण CETची समजा वेबसाईट जर आपण इथे ओपन केली तर यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग हा होम पेज आपला असा येतो. या होम पेजवर आल्याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर यावरती आपल्याला क्लिक करायचं असतं. ते क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पहिलं रजिस्टर करावं लागतं. म्हणजे तुमचं पूर्ण नाव यामध्ये टाकायचं आहे. जो तुमचं SSC आणि HSCच्या मार्कशीटवर असेल तेच प्रॉपर नाव टाका. बिकॉज जे ॲप्लिकेशन फॉर्म तुमचं नंतरला जे फिलअप होतं ते हेच ॲप्लिकेशनवरती सर्व नाव असतं. तर त्यासाठी हे ॲप्लिकेशन जे नाव आहे ते चांगल्या पद्धतीने टाका. ईमेल ID टाका, तुमचा पासवर्ड टाका आणि पासवर्ड आणि ईमेल ID तुमच्याकडेच ठेवा जेणेकरून ते तुम्हाला नंतरलाही ते यूज होणार आहे. मोबाईल नंबर टाका जेणेकरून तुम्हाला तिकडे पासवर्ड वगैरे येणार आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये रजिस्टर करायचं आहे. रजिस्टरनंतरची प्रोसेस आहे की तुम्हाला 10वी आणि 12वीचे मार्क्स तुम्हाला टाकायचे असतात आणि तुमचा ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचं होतं. ही प्रोसेस ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने करायचे आहे. त्याची व्हिडिओ ऑलरेडी मी बनवले, ती आय सेक्शनमध्ये तुम्हाला टाकून देतो. नेक्स्ट स्टेप जी आपली असणार आहे त्यामध्ये अशी असणार आहे, आपण ती रजिस्टर केलं. रजिस्टर केल्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचा ईमेल ID आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड जो तुम्ही ठेवला आहे तो पासवर्ड तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साइन इनवरती क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट तुम्हाला ओपन होऊन जाईल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर जे विद्यार्थी टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी PG त्यानंतर हायर एज्युकेशन हे ऑलरेडी रजिस्टर चालू झाले आहेत. MCAचे पण रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आणि आज आपण जे बघणार आहोत LLB 3 इयर्स 2024चे आपण रजिस्ट्रेशन आपण करणार आहोत. ठीक आहे. रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे आपल्याला. रजिस्टर नाववरती क्लिक केल्याच्यानंतर असे विंडो आपल्याला तिकडे ओपन होते. ती ओपन झाल्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन एकदा तुम्ही रीडिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स यामध्ये क्लिअर होऊन जातील. ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये क्लिक करायचं आहे. आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते केल्याच्यानंतर जी तुम्ही इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे ती एकदा तुम्ही इकडे प्रॉपर एकदा चेक करा. तुमची रिलिजियन, डेट ऑफ बर्थ, तुमचं मदर टंग, तुमची जी ॲन्युअल इन्कम आहे ती प्रॉपर आहे का,
या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने चेक करायचं आहे, कारण की हीच इन्फॉर्मेशन तुमची CETचे ॲप्लिकेशन असतं किंवा CETचं जे काही इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये तुमची ही येऊन जाते. ठीक आहे. आता ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे जो पिनकोड जो दिलेला आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर तुम्हाला हा पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचं आहे. सेव्ह प्रोसीड क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वन टाईम पासवर्ड तुमच्याकडे येऊन जाईल. वन टाईम पासवर्ड आपण केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही व्हेरीफाय पण केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला येईल. हा ॲप्लिकेशन नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला तोच ठेवायचा आहे स्वतःकडे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ते प्रोसीड अँड कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. हे केल्याच्यानंतर सर्व डेटा आपल्याला यामध्ये अशा प्रकारे दिसून येईल. त्यामध्ये तुम्हाला आता काही प्रोफाईल आहे, जसं रजिस्ट्रेशन डिटेल्स आपण फिलअप केलेलं आहे. डोमिसाईल जे आहे ते आपल्याला इनकम्प्लीट दाखवते. क्वालिफिकेशन डिटेल इनकम्प्लीट दाखवते. फोटो सिग्नेचर इनकम्प्लीट दाखवते. हे सर्व गोष्टी तुम्हाला आता फिलअप करायचे आहे. ते कसं फिलअप करायचं आहे, तुम्हाला यामध्ये तुम्हाला फाईल आणि ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ही विंडो अशी येईल. आता यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की आर यू डोमासाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, म्हणून तुम्ही तिकडे यस केलं होतं स्टार्टिंगला जो आपण फॉर्म फिलअप केला त्यामध्ये. मग तुम्हाला कॅटेगरी विचारले तर तुमची कॅटेगरी इथं आहे ते तुम्ही टाका. त्यानंतर सबकास्ट विचारले तर सबकास्ट तुम्हाला इथे टाकून द्या. त्यानंतर तुम्हाला विचारले तुम्ही इकॉनॉमिक बॅकवर्ड आहे का? जर तुम्ही आहात, EWSचे सर्टिफिकेट आहे तर तुम्ही यस करा, नसेल तर नो करा त्यामध्ये. नंतर तुम्हाला विचारते आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी? नो, कारण की ऑलरेडी आपण त्यामध्ये स्टार्टिंगला आपण रजिस्टर करताना आपण हे आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी हे इथं आपण नो केलेलं आहे. काही असतील तर त्यामध्ये त्यांनी यस करणं गरजेचं आहे. मायनॉरिटीमध्ये आहात का आपण? तर नाही आहे. अनाथ आहात का तुम्ही? यस, तर यस करा. नो, तर नो करा. एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन काय आहे तुमचं? तर क्वालिफिकेशन जर तुमचं ग्रॅज्युएशन आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्या पद्धतीने तुम्ही चेक करा. ग्रॅज्युएशन आहे तर ग्रॅज्युएशन टाका. हॅव यू पास SSC HSC प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर 1975? इथे जर तुमचं HSC जे एक्झामिनेशन आहे ते बिफोर 1975चं असेल तर तुम्ही करा. त्यानंतर जर तुमचं एक्झामिनेशन असेल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. हे केल्याच्यानंतर आपल्याला इथे येऊन जातं की SSC आणि HSCचं आपलं ऑलरेडी आपण मार्क्स टाकलेले आहेत, जे आपण रजिस्टर करताना टाकलेलं आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांनी इथे ॲड क्वालिफिकेशन करायचं आहे आणि ग्रॅज्युएशनचे जे पर्सेंटेज आहेत ते तुम्हाला टाकायचे आहे. जसं की महाराष्ट्र आहे युनिव्हर्सिटी, डिग्री कोणती आहे समजा तुम्ही घेतले, BA घेतलेला आहे. युनिव्हर्सिटी कोणती आहे तर समजा मुंबई युनिव्हर्सिटी आहे. यामध्ये युनिव्हर्सिटी मुंबई हे तुम्ही इथं युनिव्हर्सिटी मुंबई टाकला आपण. ग्रॅज्युएशन कधी अपियर आहे तुम्ही तर अपियर टाकू शकता. जर तुम्ही पास झाला असेल तर पास टाकू शकता. ठीक आहे. आणि जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळी तुम्हाला तिकडे अपडेट करायचं आहे. अपियर्ड आहे तर यामध्ये आपण अपियर टाकून इथे सेव्ह करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथे तुमचं अपियरिंग असेल आणि इथे पासिंग मंथ इयर तुम्हाला इकडे करायचं आहे. त्यानंतर हे झाल्याच्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी इथे पास करायचं आहे आणि जे मार्क्स ऑब्टेन तुम्हाला झालेले आहे, तुम्हाला भेटले, ते तुम्हाला यामध्ये फिलअप करायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप येऊन जाईल इथे की एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला कोणतं पाहिजे. जसं समजा मी ठाण्यामध्ये आहे तर ठाण्याचं एक घेतलं. त्यानंतर दुसरं जर मला सेंटर घ्यायचं आहे, तुमच्या नुसार तुम्ही सेंटर घेऊ शकता, जे तुम्हाला नियर बाय तुमचं असेल त्यानुसार. समजा इथे रायगड घेतला मी, त्यानंतर इथे कोल्हापूर घेतलं आणि नेक्स्ट जो असेल तो समजा मी इथे महाराष्ट्रामध्ये मुंबई सिटी घेतलं किंवा इथे मुंबई सबअर्बन घेतलं, इथे मुंबई सिटी.
सेव्ह प्रोसीड करायचं आहे तुम्हाला. ते झाल्याच्यानंतर तुमचा इथे फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. फोटोग्राफला क्लिक करायचं आहे. जी तुमची प्रोफाईल, जे फोटो तुमचा डेस्कटॉपला तुम्हाला ठेवा. इथून ओपन करून तुम्हाला या बॉक्सला क्लिक करून तुम्हाला तो फोटो अपलोड करायचा आहे. सिग्नेचरसाठी इथे सिग्नेचर ऑप्शन दिलेलं आहे. ओपन करून तुम्हाला सिग्नेचर यामध्ये अपलोड करायचे आहे. ते झाल्याच्यानंतर तुम्हाला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर प्रूफ ऑफ आयडेंटिटी, जे आपले आयडेंटिटी प्रूफ आहेत ते तुम्हाला इथे आता अपलोड करायचे आहे. जसे की आपण अपलोड फोटो आणि सिग्नेचर केल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये डॉक्युमेंट विच आर यू अपलोडिंग, म्हणजे पॅन कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. जे तुमचं आयडेंटिटी प्रूफ असेल ते तुम्हाला यामधून तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. जसं की हे झाल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी चेक करायच्या आहे. तुमचं परमनंट ॲड्रेस, तुम्हाला नाव, या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायचं. लास्टला जो ऑप्शन आहे पे रजिस्ट्रेशन फी, ती पूर्ण डिटेल फिलअप केल्याच्यानंतर प्रॉपर आहे तुम्हाला वाटलं, त्यानंतर तुम्हाला पे आणि रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला पे करायची आहे फी. आणि हा लास्ट ऑप्शन जो आहे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म, हा फॉर्म तुम्हाला तुमच्याकडे प्रॉपर ठेवायचा आहे. कारण की हा फॉर्म नंतरला तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झाम दिल्याच्यानंतर जेव्हा फायनलला तुम्ही जेव्हा कॉलेजला ॲडमिशनसाठी जाता त्यावेळी हा फॉर्म खूप महत्त्वाचा असतो. तर हा फॉर्म तुम्ही प्रॉपर पद्धतीने तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे. एवढंच. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं होतं. ते मी प्रोसिजर तुम्हाला सांगितलं आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनला कमेंट करून विचारू शकता. ओके.